एक राजा होता. एक राजा होता, त्याला लेकरू बाळ नव्हतं. लेकरू बाळ नव्हतं, मग पहिल्या बायकोला काही झालंच नाही. मग त्यानं दुसरी बायको केली. मग दुसरी बायको केली तर मग शिकारीला जायचं, हे करायचं ते करायचं. मग बायको मग ती राणी म्हणजे तुम्ही जरा शिकारीला, मी एकली गेली राहते. ती म्हणजे तुला काय घरी मी आहे ना, प्रधान आहे ना, फला नाही ना. असं करता करता करताना तिला दिवस दिवाची राहिली. ती दिवस गेली तिला. मग म्हणले आता यायला जायचं शिकारीला. शिकारीला जायचं तर मग ती म्हणजे तुम्ही शिकारीला गेल्यावर मग कसं होईल. ते म्हणले आहे ना म्हण ते ही दाईन आहे, पुन्हा घरची राणी आहे, पहिली बायको काय फिकीर आहे. आणि तो दुखायला की नगाऱ्या टिपरूटा आम्ही आलोच अशी म्हणू लागले ते दोघं बी असे म्हणू लागले. मग असं करता 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 ते गेले मग शिकारीला. हिचं लागलं मग दुखायला. हिचं दुखायला तर असे करताना झाली ती पुरसूत झाली, बाळातीन झाली. पुरसूत झाली तर मग दाईन काय म्हणजे आमच्या इकडे काय करते, डोळे बांधून घेतात. तिला त्या पहिल्या बायकोनं सांगितलं होतं ना काहीतरी कुटाने करायचे, तर म्हणजे डोळे बांधून घेते. तर म्हणजे ठीक मग घेतले डोळे बांधून. मग तिच्यामुळं काय केलं, कुत्रीचे पिल्लू आणून टाकलं. कुत्रीचं पिल्लू आणून टाकलं आणि ते लेकरू घेतलं आणि एका पेटीत घातलं आणि नदीला नेऊन सोडलं. नदीला नेऊन सोडलं तर मग साऱ्या नगरीमध्ये झालं. राजाला काय झालं, कुत्रं झालं, राजाला काय झालं, कुत्रं झालं. मग राजाचा अपमान होऊ लागला. वारधानाला म्हणला काय तुला म्हणलं होतं मला नको बायको करायची, तर हे काय म्हणला उमदा झाला. सरम आपला अपमान व्हायला म्हणे, लोक मला नाव ठेवाले. राजेसाहेब तसं नाही म्हणे, तुम्ही फक्त ठाम राहा म्हणे. याचं हे म्हणे आपल्याला धोका आहे म्हणे, धोका आहे म्हणे. कुठं म्हणे कुत्र्याची पिल्ले झालेले ऐकले म्हणे बाई याला. पण तुम्ही दम धरा म्हणे. असं करता ती पेटी वाहत 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 नदीला गेली. तिथं एक ऋषी आला, तोंडवाला पहिली घेतली मंजूळ टाकून दिली, दुसरी घेतली, तिसऱ्या मंजुळीमध्ये ती पेटी आली हातामध्ये. म्हणले काय असं बाबा हिची तर हे. महाराज म्हणले पण पाहते तर त्याच्यात पोरग मग घेतलं, द्यायला काढलं, तोंड धुतलं, घरी नेलं. तिकडं नेलं द्यायच्या आश्रमामध्ये कुट्टीवर नेलं. तर मग असं करून 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 ते लेकरू एवढं झालं. मग ते पाऊल टाकू लागलं, मग ते बोलू लागलं, चलू लागलं. तिथं झालं त्याचं. मग असं करून करून उजूक तिला दिवस गेले. पुन्हा बी दिवस गेले तर मग ती म्हणजे तुम्ही आता घरीच राहा, जाऊ नका कुठं शिकारीला. ते म्हणजे नाही तू नुसतं नगऱ्यात टिपरू टाकलं की आम्ही आलोच, नगऱ्यात टिपरू टाकलं की आम्ही आलोच असे म्हणजे दोघं बी. मग झाले तिचं लागलं दुखायला, घेतलं तिचे डोळे बांधून. पुन्हा काय केलं, गावऱ्या टाकलं तिच्या मोहर गावऱ्या. पण तिला झाली ती पोरगी झाली. ती पोरगी पेटीत घातली आणि अजून नदीला नेऊन सोडली. मग काय राजाला गावऱ्या झाल्या. राजा झोपूनच राहू लागला की आपला अपमान असा कसा, देव माया मागं कसा असा लागला. परधानलाच लागला हे करायला. म्हणला मला न गमत होत होतं बायको करायची, तो करायला लावली. आता हे मग बरं आहे का म्हणे असं. राजसाहेब म्हणे तुम्ही फक्त गप राहा, याचं काहीतरी निवाडा होईल आणि याचं काहीतरी निदान लागेल. असं काय अजून ऋषी तिथं गेला, तोंडवाला पाहत होतं. तिसऱ्या याच्यातमध्ये आली द्यायच्या पेटी हातात, पाहते तर पोरगी. अरे असं कसं व्हायला लागलं हे. बरं म्हणे घेतली पोरगी, नेली घरी. तिथं नेली त्या कुट्टीवर. मग तिला लहानचं मोठं केलं महाराजांना. ती बोलू लागली, चलू लागली, सगळं करू लागली. महाराजाला शिकू लागली, ती महाराज तिला शिकू लागले काही. असं करता करता तिथं ती पोरगी टणक झाली. तिथं झाली की पुन्हा ही इकडं असं करून 2 दिवसाची राहिली. तर म्हणले आता तर जाऊ देत नाही म्हणजे तुम्हाला. नाही आमचं कामच आहे शिकारीला जायचं, तू नुसतं नगऱ्या टिपू टाकलं की आम्ही आलोच असे म्हणायचे ते. असं म्हणायचं. मग यायला अजून ताईनीनं तेच केलं. पुन्हा तिच्यामुळं काय टाकलं, मांजरीचं पिल्लू टाकलं. आता मांजरीचं पिल्लू टाकलं तर
दायनीला म्हणली कोणाला सांगू नको काय नको, ह्या दोघीचंच काम होतं ते, सवतीचं तिच्या आणि तिचं. बरं मग घेतलं ते पेटीत टाकलं लेकरू आणि दिलं नदीला सोडू. आणि मग आला राजा घरी. आला तर म्हणजे राजाला काय झालं, मांजरीचं पिल्लू झालं, मांजरीचं पिल्लू झालं, मांजरीचं पिल्लू झालं. राजा म्हणे मोहाले अपमान व्हाले, मला जीव द्यायची चिड आली आता. ते म्हणे तुम्ही जीव देऊ नका काही नका, पारधान म्हणून तुम्ही फक्त राहा माया भरोश्यावर गप्प राहा. पेटी सोडली, धरली त्या महाराजांना, त्याच्यात पोरग पुन्हा. मग ते पोरग घेतलं द्यायनं, नेलं. मग ते आंब्याखाली ठुलं पेटी, मग एक लिंबाखाली ठुली पेटी, आणि मग ती पोरगी जाई खाली ठुली. असं त्याचे निदान तिथं लागली जरा 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 नेव ठू जाईत. मग ते आणलं जाईत, नेव ठू जाई, आणलं जाई महाराज. मग ती झाली लेकरं मोठाली, लेकरं मोठाली झाले. मग आता यायचं इकडं चाललंय कसं बी. मग आता महाराज काय म्हणले, पोरो तुम्ही आता मोठाले झाले, मी तुम्हाला कवरत खाऊ घालू, तुम्ही काय करजा गावात जा, भिक्षा मागे जा, आणि जा आणि मी करून खाऊ घाल जाईन तुम्हाला. महाराज ऋषी म्हणले. तर म्हणले ठीक आहे, पण म्हणले जाऊन तुम्ही काय म्हणत जाता, काहीतरी म्हणल्याशिवाय तुम्हाला काही देईन का, भिक्षा वाढते का लोक. हो म्हणे ते तर खरं आहे पोरं म्हणे. मग बाबा तुम्ही सांगता ते करू आम्ही. असं करा म्हणे तुम्ही, मी सांगतो तुम्ही ते करजा म्हणे. आंब्या खालचा आंबूजी, लिंबा खालचा लिंबूजी, जाई खालची जाईबाई, आणि भिक्षा वाढतात का बाई, असं म्हणा गाणं. मग तुम्हाला वाढत जाते लोक. मग गेले भिक्षा द्यायला, झोळ्या करून द्यायला काकात ती द्यायला मी गेले गल्ली गल्लीला म्हणत, आंब्या खालचा आंबूजी, लिंबा खालचा लिंबूजी, जाई खालची जाईबाई, भिक्षा वाढताना का बाई. असं करता करता लोक जमा व्हा जाईल, पोरं काठी गाणी म्हणायला लागले. आणि गाणी कशी येतं असे म्हणजे. मग एक तिची पारधानानं ऐकलं गाणं, पारधानानं ऐकलं वरूनच. म्हणजे राजाला काय म्हणला, राजेसाहेब 3 लेकरं येतात म्हणे, आणि 3 नाहीची तुम्ही गाणे ऐका म्हणे, मला तर काळजात पाणीच होतंय म्हणे माझ्या. ठीक आहे म्हणे, आण म्हणे बोलून आपल्या वाड्यामध्ये. आणले बोलून. मग त्याला म्हणायला लावलं, असं म्हणायला लावलं, आंब्या खालचा आंबोजी, लिंबा खालचा लिंबूजी, जाई खालची जाईबाई, भिक्षा वाढतात का बाई. तर ह्याला कसं तरी व्हाजाय की हे काय असं. मग म्हणले असं करून 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 मग गेले ऋषीच्या तिकडं. ऋषीला म्हणजे आम्हाला लई मोठ्या राजाच्या घरी नेलं होतं आज, आणि आम्हाला काय धर्म द्याला म्हणे, आम्हाला वज आहे ना, असा धर्म द्याला. बरं म्हणे ठीक आहे म्हणे. मग परधान काय म्हणे, राजा काय म्हणे, आपल्याला आता कचेरी भरवायची म्हणे, याचा नेव करायचा आहे. बरं म्हणे नेव करायचा म्हणल्यावर मग म्हणले आता असं करा, 7 पासोड्या लावा म्हणे, घोंगडीसारख्या असतात त्या. 7 पासोड्या लावा, 7 पासोड्या लावा, आणि 2 दोहीकडून उभ्या करा त्या बायका, आणि लेकरं इकडून उभे करा. मग आता खरं काय आहे इथंच कळणार आहे. कोण म्हणले, परधान म्हणला. म्हणलं बरं ठीक आहे म्हणे. मग ते ऋषी सगळं आले तिथं, ऋषी आले, हे सगळे आले. मग त्या 7 पासोड्या लावल्यावर तिकून 2 बायका उभ्या केल्या, इकून लेकरं 3 उभे केले, आणि म्हणले आता इथंच खरं कळण आपल्याला कोणची माय कोणाची आहे आणि कोणा काय केलंय म्हणून. मग जी त्याची सखी माय होती का ना, त्याच्या त्या धारा पाहणा दुधाचा लेकराच्या तोंडात, त्या 7 पासोड्यातून पाहणा गेला लेकराच्या तोंडामध्ये. मग का राजाला रडू यायला लागले. म्हणले हे तर खोटं होतं म्हणले हे सर, आणि दायनीनं केलेलं. दाईन तिथं अशी व्हाज लटलट कापं जाईल, आता काय नाही खरं आपलं, आता काय नाही खरं आपलं, असं करून करून मग ते आता खरं पटलं. मग त्या लेकराला जाऊ दिलं नाही राजानं, ठेवून घेतलं. हे लेकरं तर आपलेच आहेत म्हणे. मग त्या दायनीला, राजेसाहेब मला काय करू नका, मला बाईसाहेबांना सांगितलं, मग मी केलं. मला सोबभर मोती पवळे द्या त्या म्हणल्या, म्हणून मी केलं. मग तिला बी सांगितलं. तिला म्हणलं तो कशामुळं केलं असं, कशामुळं केलं असं. ती काय सांगते बरं, काहीच सांगा ना. ती जे तिचे नेलं तिला हानमार करून गधाड्यावर बसविलं, केस काढून, आणि साऱ्या गावात मिळून तिला काढून दिलं सवतीला. आणि हिला तर लयच मारलं. कोणाला, दायनीला. म्हणला हे तो कार्यक्रम केला, ती करीत होती तरी तो माणसानं राजाला लेकरू बाळला त्याला केलं तर हे होऊ दे त्याचं, असं म्हणायचं ना म्हणतो. तो कशाला तिला विले मार हाणून मोकळं केलं. असंही बाबा सांगा तुमची, आमची गोष्ट ऐका, आणि तुम्ही राजीनामा द्या आम्हाला.